नमस्कार, मी रणजित गुगळे. ग्रीन सिग्नल रेस्टॉरंट आमचं आहे आणि मी त्यातला वन ऑफ द पार्टनर आहे. आणि कॅल्विन बद्दल बोलायचं तर नेहा मॅम आणि प्रवीण सरांबद्दल, तर ते आमच्याबरोबर या प्रोजेक्टला जुडले गेले. त्याने आमचे फूड कन्सल्टंट होते आणि अगदी सुरुवातीपासून काय कॉन्सेप्ट असावी, कोणती जागा असावी, काय व्हिजन असावी, यावर आम्ही एकत्र काम केलं. सुरुवातीला आमचं खूप छोटं एक स्नॅक सेंटर करावं असा विचार होता, पण त्यांनी आमची विजन ब्रॉड केली आणि काहीतरी मोठ्या प्रमाणात करूया का असं झालं. त्यांनीच ह्या जागेसाठी आम्हाला मदत केली आणि ही जागा आम्ही शोधली. त्याच्या पुढे ह्याच्यात कसं कोणता मेन्यू असावा, आपलं इथे थोडंसं आउटडोअर गार्डन पण आहे, तर मी आपण वूड फायर पिझ्झा करावा का, किंवा महाराष्ट्रीयन जायचं तर आपण काळ्या मसाल्यातले काही पदार्थ आणूयात का, अशा तऱ्हेने खूप डिटेल विचार करून त्या गोष्टी आणल्या गेल्या. त्याचं एक स्टँडर्डायझेशन करण्यात आलं. त्याचे 2-3 महिने ट्रेनिंग देऊन सगळ्यांना शिकवणं, त्यानंतर फूड ट्रायल्स करणं, आणि हेच करणं नाही पण याच्या नंतरही ग्रीन सिग्नल बरोबर असोसिएट राहून ओव्हरऑल त्याचं ऑपरेशन कसं स्मूथ राहील ह्याच्यावर प्रयत्न करणं, वेळोवेळी त्याला आम्हाला गाईड करणं, टीमला ट्रेनिंग देणं, ह्या गोष्टी होत गेल्या. प्रेझेंटेशन कसं असावं, सीझनल वाईज कोणत्या डिशेस असाव्या, त्यामध्ये काही चेंजेस करायचे आहेत का, मग त्याचंही परत एकदा स्टँडर्डायझेशन, त्याचे परत फोटोशूटला मदत करणे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. इव्हन मार्केटिंगमध्ये त्यांचे अनेक पॉईंट्स आले. तर अशा गोष्टी करत करत आज जे काही ग्रीन सिग्नल आहे ते उभं आहे. आणि या सगळ्या प्रवासात त्यांचा, प्रवीण सरांचा, नेहा मॅमचा, कॅल्विनच्या टीमचा खूप मोठा हातभार आहे. आणि मी नेहमीच कोणीही मला विचारलं की आम्हाला काही रेस्टॉरंट करायचं आहे किंवा काही हॉटेल करतोय, तर मी त्यांना नेहमी सांगतो की तुम्ही कॅल्विनची सर्व्हिस घ्या. त्यांची कन्सल्टन्सी खूप चांगली आहे, रिलायबल आहे. शेवटी ते सक्सेसफुल होणं न होणं हे आपल्याला माहित नसतं, तो प्रोजेक्ट, पण त्याला तुम्हाला खूप चांगला गायडन्स मिळून त्याचं पुढे काही होईल का, तर या दृष्टीने कॅल्विनला नेहमी कॉन्टॅक्ट करायला पाहिजे असं मी त्यांना सांगतो. आणि थँक्यू प्रवीण सर, नेहा मॅम, आपलं असोसिएशन हे स्ट्रॉंग आहे, असं चालू राहील. थँक्यू.